नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण फेब्रुवारी 2026मधल्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी घडल्या त्या बघणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्यानं आपण ज्या गोष्टी प्रिलिम्स 2026मध्ये विचारल्या जाऊ शकतात या गोष्टी बघणार आहोत. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी घडते ती म्हणजे आपलं बजेट असतं. भारताचा जो अर्थसंकल्प आहे तो फेब्रुवारी महिन्यात सादर केला जातो आणि मान्यता घेतली जाते. तर बजेटमधल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आता बजेट हे खूप मोठं डॉक्युमेंट आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिक सर्वेसुद्धा रिलीज होतो एक दिवस आधी. तर हे दोन्ही खूप मोठे डॉक्युमेंट्स असतात आणि त्यातून एक्झामसाठी ज्या लागणाऱ्या महत्त्वाच्या, आता त्यात योजना काही असतील खूप महत्त्वाच्या वगैरे त्या आणि इतर काही विशेष गोष्ट झाली असेल तर ते आपण बघणार आहोत. बाकी बजेट वगैरे या गोष्टी आपण इकॉनॉमी आणि पॉलिटीमध्ये बघितलेल्या आहेत बऱ्यापैकी. आणि नंतर आपण हे परत रिवाईज करणार आहोत. बजेटशी रिलेटेड कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणते आर्टिकल्स आहेत आणि आपली इकॉनॉमी जे आपण बघितले त्यामध्ये बजेट म्हणजे काय असतं आणि त्याच्यामध्ये टॅक्स वगैरे या गोष्टी काय असतात त्या आपण बघितलेल्या आहेत. तर फेब्रुवारीमध्ये बजेट, इकॉनॉमिक सर्वे आणि इतर ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या आपण बघणार आहोत. आता बाकी एकदम हे कोणत्या रंगाची साडी घातली होती निर्मला सीतारामन वगैरे, त्यानंतर किती मिनिट भाषण केलं, या गोष्टी सगळ्या दिल्या आहेत यात PDF-मध्ये. पण ते काही विचारलं जात नाही मागचे पेपर जर बघितले आपण. तर ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या हायलाईट केलेल्याच आहेत मी. आत्ता ज्या अर्थमंत्री आहेत आपल्या निर्मला सीतारामन, त्यांनी हा सादर केला आहे अर्थसंकल्प बजेट. 1 फेब्रुवारीला सादर होतो दरवर्षी. 1 फेब्रुवारी 2026ला त्यांनी सादर केला. आर्थिक वर्ष 2026-27 म्हणजे आत्ता जे चालू वर्ष आहे 26-27 त्यासाठी भारताला किती टॅक्स लागणार आहे लोकांकडून, इस्टिमेट्स असतं त्यामध्ये खर्चाचे अंदाजपत्रक, ठीक आहे. आणि त्याची तरतूद जी आहे ते बजेटमध्ये मांडलेलं असतं. आता यात हा जो बजेट आहे ते कर्तव्य भवन एक नवीन बिल्डिंग वगैरे आहे त्याच्यात तयार करण्यात आलं आहे. आणि त्याच्यात कोणत्या 3 कर्तव्यांचं दिलं आहे. तर पहिलं कर्तव्य जे आहे ते उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवायचं आहे, म्हणजे प्रोडक्टिव्हिटी आणि कॉम्पिटिशन इम्प्रूव्ह करायचं आहे जेणेकरून जागतिक लेवलला आपण टिकून राहू. दुसरे म्हणजे लोकांच्या अपेक्षा ज्या आहेत, जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी समृद्ध वगैरे. आणि तिसरं सबका साथ सबका विकास, हे जे आहे प्रत्येक कुटुंब, समुदाय वगैरे. आता हे काय पांचट आहेत तिन्ही पण. सो जनरिक आहे ते, असं काही फॅक्ट वगैरे असती किंवा काय तर ठीक आहे. पण हे आपण नॉर्मली पण सांगू शकतो की बजेटमधनं उद्देश काय असतो बजेटचा. तर आपल्याला देशाला जे आहे ते सक्षम बनवायचं आहे, देशाची प्रगती करायची वगैरे, हा उद्देश असतो कोणत्याही बजेटचा. आता हे पहिले कर्तव्य. दुसरे कर्तव्य जे आहे त्याच्यामध्ये आणखी पहिल्या कर्तव्यामध्ये काही गोष्टी दिल्यात प्रामुख्यानं. बायोफार्मा शक्ती बनवायचं आहे आपल्या भारत देशाला. फार्मास्युटिकल जे आहेत औषध निर्मिती याचं एक ग्लोबल हब बनवायचं आहे. मग त्याच्यात पुढच्या 5 वर्षामध्ये 10,000 कोटी आणि बायोफार्मा नेटवर्क तयार करायचं. क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे औषध जर बनवलं जातं एखाद्या किंवा लस बनवली होती समजा कोविडची, तर ती लोकांवर टेस्टिंग करण्यासाठी क्लिनिकल ट्रायल्स वगैरे घेण्यासाठी तुमच्याकडे ते तशा सुविधा पाहिजेत. तर त्याचं जाळं तयार करणार ते 1,000पेक्षा जास्त ठिकाणी. त्यानंतर सेमीकंडक्टर मिशन एक उद्देश आहे, म्हणजे आपली इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री जी आहे, मोबाईल, लॅपटॉप्स, TV सगळे जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहेत त्याच्यासाठी जे सेमीकंडक्टर लागतात इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये, तर ते इंडियामध्ये बनवण्यासाठी भारत सेमीकंडक्टर मिशन आहे की ज्यामध्ये इंडियामध्ये तुम्ही मेड इन इंडिया प्रोडक्ट्स बनवत असाल तर गव्हर्मेंट त्याला अनुदान, त्यानंतर सुविधा प्रोव्हाइड करतं. त्याची तरतूद 40,000 कोटी केलेली आहे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट निर्मितीची. त्यानंतर रिअर अर्थ कॉरिडॉर म्हणजे काय, जे रिअर अर्थ इलेमेंट्स आहेत की जे बॅटरी असतील, त्यानंतर कम्प्युटिंगमध्ये लागतात. सो इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये जे पिरियॉडिक टेबल आहे आपलं त्यातले लॅन्थेनाइड, ॲक्टिनाइड सिरीज म्हणजे असे मेटल्स की जे पृथ्वीच्या इंटेरियरमध्ये कमी प्रमाणात आहेत आणि त्यांचं खूप जास्त महत्त्व आहे. जसं की गोल्ड, प्लॅटिनम आहे. पण आता गोल्ड, प्लॅटिनम हे तसे कॉस्टली मेटल्स आहेत. रिअर अर्थ म्हणजे काय, असे ठराविक मेटल्स असतात की जे त्या ठराविक आणखी एलिमेंट्स आहेत
की जे कमी प्रमाणात आहेत आणि त्यांचा उपयोग जास्त होतो इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये वगैरे. तर त्याच्या संदर्भात आपल्याला स्थापन करायचं. आणि हे कुठं स्थापन करणार आपण? ओडिसा, केरळ, आंध्र आणि तमिळनाडू या खनिज संपन्न राज्यात. ठीक आहे, जिथं आढळतात बाबा हे, तिथून एक्स्ट्रॅक्ट करून त्याचं रिफायनिंग करून त्याचं आपल्याला, कारण हे रिअर अर्थ एलिमेंट्सचं कसं माहिती आहे का, चायना जे आहे ते पूर्ण जगाला रिअर अर्थ एलिमेंट्स जे आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करून सप्लाय करते. सो चायनासारखी टेक्नॉलॉजी अजून कुठल्याच देशाकडे नाही आहे. इवन अमेरिका वगैरे सारख्या कंट्रीजसुद्धा चायनाकडून रिअर अर्थच्या बाबतीत डिपेंडंट आहेत खूप. तर आपण पण प्रयत्न करतो आहे की आत्तापासून सुरुवात केली तर पुढच्या 5-10 वर्षामध्ये आपण चायनावरची जी डिपेंडन्सी आहे ती लगेच कमी करता येणार नाही आपल्याला. पण आपल्याला जर काही युद्ध झालं वगैरे तर आपलं आपण सक्षम असायला पाहिजे या बाबतीत. त्यानंतर केमिकल पार्क वगैरे आपण बनवतो आहे. आता केमिकल पार्क म्हणजे प्रत्येक गोष्ट जी असते, औषधापासून ते तुम्ही साबणपासून सगळ्या ज्या गोष्टी वापरतात त्यामध्ये डिफरंट टाईपचे केमिकल्स असतात. सो ते इंडियामध्ये पण त्याचा तुटवडा असतो. आपण चायनाकडून घेतो रॉ मटेरियल जे आहे ते. तर ते आत्मनिर्भर करण्यासाठी इंडियामध्ये पण कॉरिडॉर्स, केमिकल पार्क्स वगैरे ओपन करायचे आहेत. त्यानंतर हायटेक टूल रूम्स की जिथं टेस्टिंग वगैरे करता येईल. त्यानंतर मग आणखी असे बरेच आहेत काही काय. वस्त्रोद्योग म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी स्कीम वगैरे. आता हे एवढं नाही, असं जर काही वेगळी स्कीम असेल तर ठीक आहे, नाहीतर बाकी काही नाही गरज. हे किती रुपये होते, किती काय हे नंबर आकडे काही गरजेचे नाही आहेत, लक्षात ठेवा. आपला कर्ज आणि GDP जे आहे त्याचं गुणोत्तर जे आहे ते 55% आहे. ओके. त्यानंतर चॅम्पियन्स SME म्हणजे स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस. आपले जे MIDC वगैरे असतात तिथं छोटे उद्योग जे आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 2000 कोटींची तरतूद वगैरे असं आहे ते. छोटे उद्योग जर चालले तर त्यातून रोजगार निर्मिती जास्त होते. आणि भारताला मेड इन इंडिया आत्मनिर्भर बनवायचं असेल तर MIDCचा खूप मोठा रोल असतो. मग कॉर्पोरेट मित्र असे कॉरिडॉर म्हणजे समूह, क्लस्टर ऑफ इंडस्ट्रीज वगैरे तयार करणार. Tier 2, Tier 3 म्हणजे छोटी जी शहरं असतात तिथं. त्यानंतर एन्व्हायरमेंट फ्रेंडली कार्गो वाहतूक. कार्गो म्हणजे शिपमधून जे आपण ट्रान्सपोर्ट करतो त्याच्यासाठी. त्यानंतर लॉंग टर्म एनर्जी सिक्युरिटी, क्लीन एनर्जी वगैरे. कार्बन कॅप्चर की कार्बन डायऑक्साईड, ग्रीन हाऊस गॅसेस जे इमिट होत आहेत ते कॅप्चर करणे जेणेकरून ग्लोबल वॉर्मिंग होणार नाही वगैरे या संदर्भात. हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर. आता रेल्वे जे आहेत, आपले जे माल वाहतूक होते ती रेल्वेच्या माध्यमातून होते, लाँग रूटचे आणि हेवी इक्विपमेंट असतील तर 7 रेल्वे कॉरिडॉर्स करायचे आहेत. हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर म्हणजे जे मोठी शहरं आहेत, इंडस्ट्रीयल हब आहेत, तिथं आपल्याला जे इंडस्ट्रीयल प्रोडक्शन आहे, गोष्टी तयार होण्यापासून ते त्याचं सेलिंग होईपर्यंत. आता कोणकोणती मोठी शहरं कनेक्ट करायची आहेत आपल्याला आहे ना. मुंबई, पुणे महाराष्ट्रातली 2 मोठी शहरं आहेत ती कनेक्ट करायची आहेत. पुणे आणि हैदराबाद, हैदराबाद बँगलोर, हैदराबाद चेन्नई, चेन्नई बँगलोर, दिल्ली वाराणसी. तर वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये आणि परत वाराणसी आणि सिलिगुडी जे तिकडं आहे पश्चिम बंगालमध्ये. सो महत्त्वाची जी मोठी मोठी शहरं आहेत सगळी ती अशी जोडली आपण तर पूर्ण भारत कवर होईल यामध्ये. आणि आपलं जे स्पीड आहे ट्रान्सपोर्टेशनचं ते वाढेल आणि टाईम लागणारं कमी होईल, कॉस्ट कटिंग वगैरे होईल. त्यानंतर मग नेक्स्ट आता लोकांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत वगैरे. मग आता हेल्थ प्रोफेशनल, चांगल्या क्वालिटीचं हेल्थ वगैरे, आरोग्याच्या सुविधा प्रोव्हाइड करणे. त्यानंतर आयुष मंत्रालय जे आहे की ज्यामध्ये जनऔषधी, आयुर्वेदिक, युनानी वगैरे हे सगळे जे असतात, होमिओपॅथी वगैरे, त्याच्यासाठी 3 नवे जसे की एम्स आहेत मोठे कॉलेजेस, त्याच्यासारखे आयुष हॉस्पिटल वगैरे मोठे ओपन करायचे आहेत 3. त्यानंतर मग पशु वगैरे जे असतात, गाई म्हशी आणि बाकीच्यांसाठी
व्यावसायिकांना उपलब्धता म्हणजे कमी पैशामध्ये कर्ज देणार, तुम्हाला ट्रेनिंग देणार. त्यानंतर ते महाविद्यालय जे असतात जिथं जनावरांचा उपचार वगैरे होईल त्यासारखी पॅरावेट महाविद्यालय. ऑरेंज इकॉनॉमी हा एक शब्द आहे, हे लक्षात ठेवा. ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे काय, व्हिज्युअल इफेक्ट्स वगैरे जे बघतो आपण आत्ता सध्या, म्हणजे एखादा पिक्चर आहे त्यामध्ये ग्रीन स्क्रीन वगैरे जे मागं असते, ॲक्च्युअलमध्ये काही नाही आहे, नॉर्मल रूममध्ये शूटिंग होतं, पण ते मागं ग्रीन स्क्रीन लावल्यामुळं परत त्याचं बॅकग्राऊंड एडिट करता येतं. सो ते व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग जे आहे आणि कॉमिक्स वगैरे जे आहे, ॲनिमे वगैरे, त्याच्या संदर्भात कंटेंट क्रिएशन. आता हे जे आहे ते बेसिकली काय म्हणतो आपण, एंटरटेनमेंट आणि ॲडव्हान्स फोटोग्राफी टाईपमध्ये आहे. तर मग याच्या संदर्भात आपण जे प्रोत्साहन देतो आहे शाळा महाविद्यालयांना, तर ते ऑरेंज इकॉनॉमीच्या अंडर आपण म्हणतो त्याला. त्यानंतर मग पर्यटनाला प्रोत्साहन द्यायचं, मग काय काय केलं ते लक्ष ठेवा, फक्त ते एवढं काय महत्त्वाचं नाही. त्यानंतर शी मार्ट जे आहे, आता शी मार्टमध्ये SHची जो वर्ड आहे शी, महिलांसाठी काहीतरी असणार आहे, लक्षात ठेवा. सेल्फ हेल्प एंटरप्रेन्युअर म्हणजे महिलांना उद्योजक बनवायसाठी एक प्लॅटफॉर्म केला आहे. लखपती दीदी एक योजना होती की महिलांना रोजगारात किंवा 1 लाखापर्यंत कसं त्यांचं हे करता येईल उत्पादन वगैरे. त्या हिशोबानंच हे शी मार्टची कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये तुम्ही महिलांनी समजा बनवले काही प्रोडक्ट्स, तर ते विक्री करण्यासाठी, जसं डी मार्ट आहे, डी मार्टमध्ये सगळ्या टाईपचे प्रोडक्ट असतात, शी मार्ट म्हणजे महिलांनी बनवलेले प्रोडक्ट जे आहेत ते विक्रीसाठी ठेवणार तिथं, महिला उद्योगासारखं. चांगली गोष्ट आहे ही. या गोष्टी प्रमोट झाल्या तर मग भविष्यामध्ये महिलांना पण रोजगार मिळेल, क्वालिटी प्रोडक्ट्स लोकांना मिळतील. तिसरं आहे सबका साथ सबका विकास. शेतकऱ्यांचं त्यामध्ये की पॉन्ड तयार करायचे, अमृत सरोवर वगैरे तयार करायची. त्यानंतर जे चांगले पिकं आहेत जे जास्त उत्पादन देतील शेतकऱ्यांना, चंदन, कोको म्हणजे कॉफी बनवण्यासाठी, काजू, नारळ, उच्च मूल्य शेती लक्षात घ्या. नाहीतर गहू, ज्वारी, बाजरी याच्यामध्ये पैसे मिळत नाही शेतकऱ्यांना जास्त, कापूस हे ते, सोयाबीन. सो हे जे आहेत पिकं, चंदन, कोको, नारळ, ह्याच्यात शेतकऱ्यांना मदत करायची की बाबा यातून उत्पादन कसं जास्त मिळेल. बाकी आहेत आणखी. भारत विस्तार एक स्कीम आहे. आता याचा फुल फॉर्म जे आहे विस्तारचं, व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चरल रिसोर्सेस. म्हणजे गव्हर्नमेंटचे जे खूप सारे वेबसाईट आहेत ॲग्रिकल्चरशी रिलेटेड, त्या कंबाईन करायच्या आणि एकाच ठिकाणी अवेलेबल करून द्यायच्या. ॲग्रीचे जे पोर्टल्स असतात ते, आणि ॲग्रिकल्चरल ते कॉलेजेस वगैरे जे आहेत त्याचे जे शेतकऱ्यांसाठी इन्फॉर्मेशन वगैरे असतं ते कलेक्ट करायचे. आणि बहुभाषिक आहे, मल्टी लँग्वेज, म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या लँग्वेजमध्ये असं अवेलेबल आहे. ठीक आहे. सो प्लॅटफॉर्म म्हणजे टोल फ्री क्रमांक पण आहे शेतकऱ्यांसाठी, फोन करून त्यांनी मार्गदर्शन की बाबा अशा टाईपची जमीन आहे तर कुठल्या टाईपचं पीक घ्यावं, तिथं खतं किती वापरावेत वगैरे सगळ्या या गोष्टी आहेत. त्यानंतर हँडिकॅप जे लोक आहेत, PWD, दिव्यांगजन, त्यांच्यासाठी बाबा IT सेक्टरमध्ये, त्यानंतर VGC वगैरे या क्षेत्रामध्ये त्यांना हेल्प करायचं, म्हणजे कर्ज देणं असेल आणि स्किल डेव्हलपमेंट असेल. त्यानंतर मग मेंटल हेल्थ जे आहे, मानसिक आरोग्य, आघात, निमहॉन्स वगैरे तयार करणार. मानसिक आरोग्य आता थोडंसं जास्त प्रायोरिटी देतो आहे आपण, मेंटल हेल्थ वगैरे याच्याकडं पण. ओके. त्यानंतर मग फायनान्स कमिशनचं 16वे जे आहे, फायनान्स कमिशन काय असतं बेसिकली, केंद्र सरकार जे टॅक्स गोळा करते ते राज्यांमध्ये जे वाटला जातो, तर ते वाटण्यासाठी कोणतं सूत्र ठरवायचं आहे, तर ते फायनान्स कमिशन सांगते की आता असं नाही की गोवा राज्य आणि महाराष्ट्र राज्य दोघांना पण तेवढेच पैसे मिळतील केंद्र सरकारकडून, असं नाही होणार. गोवा खूप छोटं राज्य आहे, त्याला कमी पैसे मिळणार. महाराष्ट्र खूप मोठं राज्य आहे, त्याला जास्त. आपल्यापेक्षा गरीब जे आहेत, समजा बिहार साईजनं मोठं आहे पण गरीब आहे खूप,
किंवा उत्तर प्रदेश साईजनं मोठा आहे, गरीब आहे, तर त्यांची गरिबी दूर करण्यासाठी तिथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्यांना जास्त दिलं जातं बजेट. ठीक आहे. तर हे आयोग जो असतो वित्त आयोग, त्याचे नियम जे आहेत त्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन होतं. आता डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, आपण जो इन्कम टॅक्स भरतो तो डायरेक्ट टॅक्सच्या अंडर येणार, किंवा कंपन्या कॉर्पोरेट टॅक्स जे भरतात, कंपन्यांना जो फायदा होतो त्याच्यावर जे टॅक्स देतात ते डायरेक्ट टॅक्समध्ये येणार. मग ते इन्कम टॅक्सचे नियम काहीतरी येत असतात दरवर्षी, उत्पन्न एवढं असेल तर एवढे टक्के टॅक्स लागेल वगैरे या गोष्टी आहेत. बाकी मग हे एवढं काय वाचत बसायची गरज नाही या सगळ्या गोष्टी, कारण ते दरवर्षी असतात बजेटमध्ये, कारण बजेट खूप मोठं डॉक्युमेंट आहे. त्यातल्या इम्पॉर्टंट फक्त गोष्टी ज्या आहेत त्या बघायच्या, कारण हे विचारलं जात नाही. तुम्ही पहिल्यांदाच बजेट बघत असाल तर तुम्हाला वाटेल की अरे हे महत्त्वाचं हे महत्त्वाचं, पण बजेट दरवर्षी येतं आणि सगळ्या गोष्टी या 70-80% त्याच असतात. 10-20% काहीतरी वेगळ्या येतात गोष्टी, त्या आपण बघूया. सहकारी संस्था म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या असतात, सहकारी साखर कारखाने वगैरे यासारख्या, तर यांना पण प्रमोट केलं जातं. त्यानंतर IT क्षेत्र आपलं इम्पॉर्टंट आहेच, बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी, कारण बाकी जे इंडस्ट्री ज्या आहेत, MSME असतील किंवा शेती जी आहे, त्याच्यातून एवढं जास्त उत्पन्न मिळत नाही जेवढं IT सेक्टरमधून मिळतं. सो IT सेक्टरवर फोकस करायचं चाललं आहे, ग्लोबल हब बनवायचं इंडियाला IT सेक्टरमध्ये, यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. जास्तीत जास्त बाहेरच्या देशातल्या कंपन्या कशा येतील इंडियामध्ये जे मोठी शहरं आहेत तिथं IT पार्क वगैरे कसे करता येतील वगैरे, यासाठी आपण बजेटमध्ये तरतुदी करत असतो. ती दिलं आहे. जागतिक उद्योग व इन्व्हेस्टमेंट म्हणजे जगातल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, समजा ॲपल आहे किंवा मायक्रोसॉफ्ट आहे, या ज्या कंपन्या आहेत त्या इंडियामध्ये कशा येतील, टेस्ला आहे ते कसे येईल, तर त्यांना स्वस्तामध्ये जागा दिली, त्यांना प्रॉमिस दिलं की बाबा आम्ही तुम्हाला टॅक्स घेणार नाही जास्त, किंवा तुम्हाला काही अडथळा निर्माण करणार नाही वगैरे, अशा गोष्टी दिल्या तर ते येतात. आणि टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं किंवा इंडियासाठी पण त्या गोष्टी चांगल्या असतात. नवीन टेक्नॉलॉजी आली तर इंडियामध्ये लोकांना रोजगार वगैरे मिळतात, शहरांची डेव्हलपमेंट होते चांगली. डेटा सेंटर म्हणजे काय, आता जे मोठे IT कंपन्या आहेत त्यांचा जो डेटा स्टोरेज वगैरे जो असतो, हँडलिंग, इंडियाचे नियम आहेत की बाबा इंडियन डेटा जो आहे तो इंडियामध्ये स्टोअर झाला पाहिजे वगैरे. मग त्या संदर्भात 2047पर्यंत इंडियामध्ये, आता लगेच असं करू शकत नाही सगळ्या कंपन्यांना इंडियामध्ये डेटा ठेवा वगैरे, त्यांना 47पर्यंत सवलत दिली. त्यानंतर इंडियामध्ये मग ते इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायचं वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. बाकी मग हे दरवर्षीचं काय किती टक्के काय, हे काही गरज नाही याची. हे किती उत्पन्न असेल तुमचं तर किती टॅक्स वगैरे काय पाठ करायची गरज नाही, हे असलं विचारलं जात नाही एक्झाममध्ये. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, आपण जो GST देतो, जसं की तुम्ही पार्लेजी बिस्किटचा पुडा घेतला समजा 5 रुपयाचा, त्याच्यावर पण तुम्ही टॅक्स देता 2%, 5% असे स्लॅब्स असतात, 8%, 18% वगैरे. तर तो जो टॅक्स असतील इनडायरेक्टली देतो आपण, म्हणजे आपल्याला कळत नाही आपण देतो टॅक्स, पण 5 रुपयाचं बिस्किट घेतलं तुम्ही तर तुम्ही दिला आहे टॅक्स. किंवा हॉटेलमध्ये कधी तुम्ही जेवायला गेलं तर जे बिल असतं ते विथ GST असतं, समजते. सो त्यातला काही भाग जो आहे तो सरकारला जातो टॅक्सच्या स्वरूपात. मग आता GSTमध्ये काही सुधारणा केल्या असतील उत्पादनात वगैरे, एनर्जी सेक्टर, आता जे महत्त्वाचं असेल ते आपण बघूया, बाकी काही गरजेचं नाही आहे. न्यूक्लिअर एनर्जी, मिनरल्स वगैरे, बायोगॅस, म्हणजे सवलती देणार, चांगल्या गोष्टींना सवलत देणार, ज्या निगेटिव्ह गोष्टी असतील त्याच्यावर जास्त टॅक्स लावणार. ओव्हन वगैरे, आता मध्ये काय झालं होतं, गॅस महाग झाला होता, लोक ओव्हन वगैरे जास्त घ्यायला लागले. सो त्याचं जे आहे बाहेरच्या देशातून समजा घेत असेल आपण पार्ट वगैरे, तर त्याच्यावर डिस्काउंट वगैरे, त्याच्यावर टॅक्स कमी लावणार. त्यानंतर ACZ असतात प्रकल्प, म्हणजे खास ते प्रोजेक्ट जे असतात ते MIDC जे असतात त्या बाहेरच्या देशात आपण एक्सपोर्ट करण्यासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून बनवलेले असतात. ते जे असतं स्पेशल इकॉनॉमिक झोन, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी तयार होतील त्या बाहेरच्या देशातच विकायच्यात आपल्याला, या हिशोबाने बनवलेले असतात ते. ठीक आहे. तर त्यासाठी मग त्याला टॅक्सच्या सवलती असतात वगैरे.
त्यानंतर मग वैयक्तिक वापरासाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यावर टॅक्स कमी केला आहे वगैरे. औषधांवरचं काही इम्पोर्ट ड्युटी, एक्साईज ड्युटी माफ केली आहे. कारण औषधं जी आहे ती आता समजा तुम्ही 1,00,000चं औषध आहे त्याच्यावर पण जर टॅक्स घेत असेल 18,000, 18%, 30% वगैरे, तर ते चांगलं नाही आहे. किंवा बाहेरच्या देशातून एखादं औषध मागवावं लागत असेल आपल्याला, त्याच्यावर तुम्ही इम्पोर्ट ड्युटी वगैरे लावली तर ती गोष्ट चांगली नाही आहे. सो त्याच्यावरचं हे कमी केलं आहे, सीमा शुल्क वगैरे काय काय आणखी या गोष्टी आहेत टॅक्सेशन्स रिलेटेड. सो हे नाही गरजेचं, दरवर्षीच अशा काही गोष्टी असतात. सो एवढं नाही वाचत बसायचं. आता हे खाली दिलं आहे, निर्मला सीतारामन यांनी कोणती साडी नेसली होती वगैरे आणि काय, हे पांचट असलं नाही विचारत कधी. किंवा हे किती वेळ त्यांचं भाषण होतं वगैरे विचारत नाहीत. आणि असं वाचून पण जायचं नाही. विचारलं समजा क्वेश्चन तर स्किप करायचं तो. कारण हे आत्ता तात्पुरतं वाटेल अरे 85 हे आहे ते आहे, पण नंतर जेव्हा 1000 गोष्टी वाचणार आपण हे नाही लक्षात राहणार तुमच्या. लॉजिकल काय असेल तर ते लक्षात ठेवायचं. अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला जे आहे म्हणजे तिथं मांडला जातो वगैरे. आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असतं. त्यानंतर इकॉनॉमिक सर्वे जो आहे तो 31 जानेवारीला. ओके, यातली कुठलीही गोष्ट महत्त्वाची आहे. जॉन मथाई, भारत जेव्हा रिपब्लिक झाला 26 जानेवारी 1950, त्यानंतर पहिलं जे आहे ते जॉन मथाई यांनी बजेट सादर केलं होतं. आणि पहिल्या निवडणुका ज्या झाल्या 52मध्ये, त्यानंतर महाराष्ट्राचे C.D. देशमुख जे आहेत ते अर्थमंत्री होते त्यावेळेस, त्यांनी बजेट सादर केलं होतं 1952मध्ये. सो हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. म्हणजे जॉन मथाई यांनी प्रजासत्ताक जेव्हा झालं होतं पहिल्यांदा त्यामध्ये सादर केलं. ठीक आहे. आणि मग काय, हे पहिल्यांदा महिला कोण आहेत, इंदिरा गांधी, 9 वेळा निर्मला सीतारामन आत्ताचे जे अर्थमंत्री आहेत त्यांनी केले वगैरे. आधी काय असायचं 2017पर्यंत, रेल्वेचं बजेट वेगळं सादर व्हायचं आणि बाकीच्या डिपार्टमेंटचं वेगळं सादर व्हायचं. कारण रेल्वे जो आहे भारतामध्ये रेल्वेचं बजेट खूप मोठं असतं बाकी डिपार्टमेंटच्या तुलनेत. पण ते बंद केलं नंतर मोदी सरकारमध्ये. 2017पासून रेल्वेचं आणि बाकी जे बजेट आहे ते कंबाईन करूनच सादर केलं जातं. त्यानंतर इकॉनॉमिक सर्वे एक आहे, म्हणजे भारताचा GDP कसा वाढेल या वर्षात, त्यानंतर भारतानं काय काय केलं पाहिजे, कुठल्या क्षेत्रात पुढं आहोत आपण, कुठल्या क्षेत्रात मागं आहोत, या सगळ्याचा अंदाज घेऊन ते बनवला जातो इकॉनॉमिक सर्वे. तर आता हे पाठ करायची गरज नाही आहे. साधारणतः आपला GDP ग्रोथ रेट जो आहे तो 7-7.5% दरम्यान राहील, असं सगळं काय काय दिलेलं आहे यात. नाही गरज यात काही. खूप सारे छोटे छोटे आकडे आहेत आणि काय आहे. आता हे बघा, यात महत्त्वाची गोष्ट लक्षात का ठेवायची, भारत हा जगात परकीय चलनामध्ये प्राप्त करणारा देश राहिला आहे. म्हणजे काय, आपल्या भारतातले बरेच लोक जे आहेत ते बाहेरच्या देशात सेटल झाले आहेत जॉबसाठी. अमेरिकेत गेले आहेत, युरोपमध्ये गेले आहेत, तिकडं. आता ते जेव्हा घरी पैसे पाठवतात, समजा तुम्ही बाहेरच्या देशात जॉबला गेला तर तुमच्या आईवडिलांना तुम्ही घरी पैसे पाठवणार, त्याला रेमिटन्स म्हणतात. सो भारत हा जगातला सगळ्यात जास्त रेमिटन्स मिळवणारा कंट्री आहे. म्हणजे आपल्या देशातले लोक कामानिमित्त बाहेरच्या देशात खूप जास्त प्रमाणात आहेत आणि ते जे भारतात पाठवतात पैसे त्याला रेमिटन्स म्हणतं. सो आपण रँक 1ला आहे लक्षात ठेवा जगामध्ये. म्हणजे आपण लोकसंख्येत तर जगात 1 नंबर आहोतच, पण आपल्यातले एवढे लोक बाहेर पण गेले आहेत भारताच्या की ते पैसा इतका पाठवत आहेत भारतात तिकडून कमवून की त्या पैसे मिळण्याच्या बाबतीत पण आपण 1 नंबर आहोत. त्यानंतर बाकी किरकोळ आहेत सगळ्या गोष्टी, किती टक्के वाढणार काय. त्यानंतर मध्ये एक स्पाडेक्स म्हणून आपण एक्सरसाइज केला होतं, स्पेस डॉकिंग म्हणतात. म्हणजे आपण जे एखादं सॅटेलाईट लॉन्च केलं किंवा अवकाशात कसं असतं, स्पेस स्टेशन वगैरे जे आहे, 2 स्पेस स्टेशन जोडण्याचा, डॉक करण्याचं, म्हणजे जसं की समुद्रातलं जहाज आहे ते किनाऱ्यावर येताना ते डॉकिंग करतात, म्हणजे किनाऱ्यावर शिस्तीत येऊन ते पार्क होतं. तसंच स्पेसमध्ये आपण जेव्हा सॅटेलाईट किंवा आपलं स्टेशन वगैरे लॉन्च करतो तेव्हा 2 सॅटेलाईट किंवा 2 मशीन जे आहेत ते एकमेकांशी व्यवस्थित कनेक्ट झाले पाहिजेत, तिथं डॉक झाले पाहिजेत. हे आपण मध्ये
सक्सेसफुली पार पाडलं. तर आपण 4थ्या नंबरची कंट्री झालो वर्ल्डमध्ये हे करणारे. ऑब्वियसली नासानं केलं असणार आहे, हे अमेरिकेनं, रशियानं केलं असणार आहे, चायनानं केलं असणार आहे. सो हे 3 आहेतच ऑलरेडी स्पेस रेस जे आहे त्याच्यामध्ये. 4था आता आपण आलो इथं, समजते. नासा आणि रशिया जे आहे ते खूप पुढं आहेत स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये, कारण ते 1960पासून त्यामध्ये आहेत. त्यांची स्पेस रेस कोल्ड वॉरमध्ये सुरू होती. त्या बाबतीत आपण मागं आहोत. पण आता आपलं इस्रो जे आहे ते काय स्पेशलिटी आहे इस्रोची, तर सगळ्यात कमी खर्चामध्ये आपण सगळे सॅटेलाईट लॉन्च करणं असेल वगैरे या गोष्टी करतो. ठीक आहे, म्हणजे अमेरिकेला समजा त्या गोष्टीला 1 कोटी खर्च येत असेल तर आपण 10 लाखातच ती गोष्ट करतो स्पेस रिलेटेड. त्यानंतर मग आणखी ज्या महत्त्वाच्या असतील, आता ई श्रम पोर्टल काय आहे, तुम्हाला जॉबसाठी रजिस्टर करायचं आहे तर तिथून नोंदणी करता वगैरे. 54% त्यावर महिला आहेत त्या ई श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या जॉबसाठी. अर्थव्यवस्था चांगली आहे वगैरे. आता कसं राहील, सलग 4थ्या वर्षी सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून. आता हे आपण म्हणून काय उपयोग नाही आहे आपल्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये, जगानं म्हणायला पाहिजे हे. ठीक आहे, मग यात बाकी सगळे फॅक्ट्स दिले आहेत. या क्षेत्रात एवढा वाढ असेल, एवढं हे असेल, एवढं ते असेल, काय गरजेचं नाही आहे. मग बँकांची कामगिरी कशी आहे, गव्हर्नमेंटच्या बँका, प्रायव्हेट बँका, त्याची तुलना वगैरे. इकॉनॉमिक इन्क्लुजन म्हणजे गरीबातला गरीब व्यक्तीसुद्धा बँक अकाउंट आहे का त्याचं, हे ते. त्यासाठी मोदी जेव्हा सत्तेत आले त्यांनी ही स्कीम सगळ्यात पहिला सुरू केली होती, प्रधानमंत्री जनधन योजना, की प्रत्येकाचं बँक अकाउंट तरी असायला पाहिजे. आता तुमच्या ज्या स्कॉलरशिप असतील त्या डायरेक्टली तुमच्या खात्यात जमा होतात. वसतिगृह भत्ता असेल, स्कॉलरशिप असेल. हे कशामुळे शक्य झालं, तर तुमचं जे अकाउंट आहे बँकेमध्ये आधार लिंक असेल तर डायरेक्टली सबसिडी. आधी कसं व्हायचं, पैसे यायचे कॉलेजमध्ये, ते तुम्हाला देणार कॅशमध्ये, तर त्यामध्ये म्हणजे लिकेज व्हायचं, घोटाळा व्हायचं. तर डायरेक्ट अकाउंटमध्ये जेव्हा जमा होतील तेव्हा या गोष्टी कमी होतात. स्टार्टअप इंडिया म्हणजे तुम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचं आहे त्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं तुम्हाला. स्टार्टअप इंडिया आणि हा स्टँडअप इंडिया आहे. हे स्टँडअप इंडियामध्ये फरक आहे स्टार्टअप आणि स्टँडअप. स्टार्टअपमध्ये कोणीही असेल त्याला कर्ज किंवा या गोष्टी मिळतात. स्टँडअपमध्ये काय होतं, SC ST जे आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला, त्यांना कर्ज जे आहे ते दिलं जातं. यात हे लक्षात ठेवायचं, स्टँडअप म्हणजे थोडक्यात उभे राहणे समजा. आता स्टँडअप म्हणजे एखादी खाली आहे व्यक्ती, ती उभी राहते, तर ते तळागाळातील लोक आहेत, SC ST आणि महिला ज्या असतात, ज्या उद्योगधंद्याच्या बाबतीत मागं आहेत. 1 कोटीपर्यंत कर्ज देणार बँक. त्यानंतर हे स्वनिधी स्कीम होती, मध्ये कोविडच्या काळामध्ये आली होती, नंतर कंटिन्यू आहे थोडीशी, की स्ट्रीट वेंडर जे असतात, हातगाडा आहे तुमचा एखादा किंवा भेळचा स्टॉल आहे, काहीतरी असं हातगाडा समजतं, बाहेर विक्री करणाऱ्या गोष्टी, तर त्यांना कर्ज मिळतं बाबा बँकेमध्ये बिना काही मॉर्गेज ठेवतं. म्हणजे तुम्हाला काही गहाण ठेवायचं नाही तिथं, सोनं किंवा काय, कमी ह्याचं कर्ज मिळतं तुम्हाला 1 लाखापर्यंत वगैरे. मुद्रा योजना जी आहे ती स्मॉल म्हणजे मायक्रो आणि स्मॉल मीडियमसाठी, मायक्रो स्मॉल इंडस्ट्रीजसाठी, कुठल्या क्षेत्रातल्या प्रोडक्शन, ट्रेडिंग, सर्व्हिसेस, ॲग्रिकल्चर या क्षेत्रांमध्ये कर्ज वगैरे देणे या गोष्टी आहेत. त्यानंतर नेक्स्ट गिफ्ट सिटी एक आहे गांधीनगर गुजरातमध्ये, की जिथं आपण असं प्लॅन करतो आहे की बाबा इंडियाचं जे आहे ते हब बनेल. ती जगातल्या सगळ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या तिथं हेडक्वार्टर करतील, इकॉनॉमिकली मोठं होईल. ॲक्च्युली मुंबईला असायला पाहिजे होतं हे, पण काही कारणास्तव हे गुजरातला शिफ्ट झालं आहे गांधीनगरला. तर हे गिफ्ट सिटीमध्ये थोडक्यात असं शहर बनवायचं आपल्याला की जिथं जगातल्या सगळ्या कंपन्या येतील आणि मोठं असं हब बनेल ट्रेडिंगचं, जसं दुबई वगैरे आहे, समजते तसं.
त्यानंतर मग इम्पोर्ट एक्सपोर्टच्या गोष्टी दिल्या सगळ्या, काही एवढं विचारलं जात नाही. महागाई कशी कमी करायची वगैरे, कृषी क्षेत्राला चालना द्यायची. यात बारीक बारीक गोष्टी आहेत खूप साऱ्या. तुम्ही आता काही गोष्टी वाचल्याच नसतील आत्तापर्यंत कधी, तर एकदा नजरेखालून घाला फक्त. त्यानंतर भारत हा सेवांचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. सेवा म्हणजे आपण जे IT सेक्टरमध्ये लोक आहेत ते सर्व्हिस जे प्रोव्हाइड करतात बाहेरच्या लोकांना, कन्सल्टन्सी असेल, इन्फोसिस, विप्रोसारख्या कंपन्या आहेत, तर 7व्या नंबरला आहे आपण एक्सपोर्टमध्ये, सर्व्हिसेसमध्ये. हे अशा दिल्यात गोष्टी. इनोव्हेशनमध्ये आपण इनोव्हेशन म्हणजे स्वतः देशात सुरू करायचं वगैरे, त्याच्यामध्ये नंबर मिळवला वगैरे. त्यानंतर हवाई वाहतूक जे आहे, विमानातून वगैरे जो प्रवास करतो आपण, 3ऱ्या नंबरचे आपण हवाई बाजारपेठमधून उदयास आलं. म्हणजे आपल्या इंडियामध्ये मुंबई, बँगलोरमध्ये जे इकडून तिकडं रेल्वे विमानानं आपण प्रवास करतो त्या बाबतीत. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्यावरती कोण असणार आहे, अमेरिका असेल आणि चायना असेल की जे मोठे आहेत साईजनं. त्यानंतर रिन्युएबल एनर्जी जे आहे, सोलार एनर्जी, विंड एनर्जी, ज्या पोल्युशन करत नाहीत अशा एनर्जी सेक्टरमध्ये आपण रँक 3मध्ये आहोत जगामध्ये. ठीक आहे. सो आपली ही ग्रोथ चांगली आहे. प्रत्येक घरावर आपण सोलार वगैरे आता इन्स्टॉल करायला प्रोत्साहन देतो आहे. विंड एनर्जी वगैरे या गोष्टींवर फोकस करतो आहे आपण. हायर एज्युकेशन वगैरे, IIT किती आहेत, 23 IIT, 21 IIM MBAच्या आणि 20 एम्स म्हणजे मेडिकलचे जे मोठे कॉलेजेस आहेत ते. तसेच झांझिबार आणि अबुधाबीला IITचा आपण कॅम्पस सुरू केला आहे. हे लक्षात ठेवा 2 नावं. झांझिबार जे आहे ते टांझानियामध्ये आहे आफ्रिकेत, आणि अबुधाबीमध्ये. या 2 ठिकाणी आपण IITचा म्हणजे IIT इंडियामध्येच आहेत, त्यांचा एक कॅम्पस जो आहे तो या ठिकाणी सुरू केला आहे. झांझिबार तर स्पेशल लक्षात ठेवा, आफ्रिकन कंट्रीत आपण केलं आहे. आता बाल मृत्यूदर जो असतो, लहान मुलं जे आहेत 5 वर्षाच्या आत वगैरे त्यांची डेथ होणे वगैरे 37% अधिक घट नोंदवली आहे. म्हणजे कमी झालं आहे खूप. 2013मध्ये दर 1000 मुलांना जन्मलेली जी असायची त्यामधली 40 मरायची. आता 25वर आला आहे तो आकडा, म्हणजे कमी झालं आहे 15नं. मग तसंच बाकी जे असतं मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, त्यानंतर नवजात बालकं जे असतात, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, जन्मल्या जी मरतात वगैरे, त्यात पण आपण घट केलेली आहे. चांगली गोष्ट आहे ही. मग ई-श्रम पोर्टल मग असे बघितलं होतं. गिग वर्कर्स वगैरे जे असतात, म्हणजे स्विगी, झोमॅटो डिलिव्हरी करणारे जे लोक असतात त्यांच्यासाठी आपण स्कीम सरकार सुरू करतं बाबा, त्यांना पण इन्कम सिक्युरिटी मिळावी, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. नॅशनल करिअर स्कीम जे आहे, NCS सर्टिफिकेट वगैरे. समजा तुम्ही डिग्री कंप्लीट झाली आहे तुमची, पण तुमच्याकडे नोकरी नाही आहे, काय नाही आहे, सो तुम्हाला ट्रेनिंग वगैरे देणार ते, आणि ई-श्रम पोर्टलवर तुमची रजिस्ट्रेशन करणार. ज्या कंपन्यांना मुलं पाहिजेत जॉबला, ते तिथे ई-श्रम पोर्टलवर जे असणार तुमचे अपलोडेड, त्यानुसार तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जॉब देणार. जसं की कॅम्पस प्लेसमेंट होतं कॉलेजमध्ये, त्यासारख्या स्कीम आहे. त्यानंतर मग ग्रामीण विकास वगैरे. त्यानंतर स्वामित्व एक स्कीम होती. समजा तुम्ही खेडेगावात राहताय, तुमची जमीन आहे, तर त्याचे प्रॉपर्टी कार्ड वगैरे तयार करून द्यायचे, जेणेकरून तुम्हाला जमिनीवर कर्ज वगैरे घेता येईल. आणि ते कशाच्या मदतीने केलं जातं, ड्रोनच्या मदतीनं सर्वे केला जातो गावातल्या जमिनींचा वगैरे. त्यासाठी ड्रोन दीदी वगैरे स्कीम सरकारनं आणली होती, की महिला ज्या आहेत त्यांना ड्रोन जे असतात ते चालवण्याचं प्रशिक्षण द्यायचं, जेणेकरून महिलांमध्ये पण टेक्नॉलॉजीचं नॉलेज इन्क्रीज होईल आणि त्यांना जॉब वगैरे मिळेल. सो ड्रोन दीदी अंतर्गत 1094 ड्रोन वितरित केले.
500 ड्रोन नमो दीदी ड्रोन योजनेअंतर्गत दिले वगैरे. बचत गटांना वगैरे, बचत गट म्हणजे महिला एकत्र येऊन त्यांचं एक स्मॉल कोऑपरेटिव्ह सोसायटीसारखं तयार करतात. ओके, ठीक आहे. आपण आज 50% बघितलं फेबच्या ज्या इम्पॉर्टंट न्यूज आहेत त्या. सो करंट अफेअर्स वाचताना हेच वाचा, ज्या स्कीम्स आहेत गव्हर्मेंट स्कीम फक्त फोकस करायचा, गव्हर्मेंट स्कीम्स, आणि इम्पॉर्टंट काय असेल फॅक्ट तर बाकी हे एवढं काय वाचायची गरज नाही आहे. ठीक आहे, चल.